पक्ष फुटला, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणही गेलं. पक्षात पुन्हा ऊर्जा भरण्यासाठी ठाकरे पिता-पुत्र जंग पछाडतायत. ठाकरेंना बळकटी मिळावी यासाठी मिसेस ठाकरेही आता मैदानात उतरल्यात. रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून ठाकरे गटाच्या स्त्री शक्ती संवाद यात्रा सुरू होत आहे. यासाठी रश्मी ठाकरे गटाच्या महिला नेत्या नागपुरात दाखल झाल्यात. या यात्रेच्या निमित्ताने रश्मी ठाकरे सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची चर्चा होतीये. ठाकरे गटाने लोकसभेच्या ज्या 23 जागांवर दावा ठोकलाय त्या मतदारसंघातील महिला शिवसैनिकांची चर्चा केली जाईल. यासह इंडिया आघाडीच्या महिलांचाही यात समावेश असेल. रश्मी ठाकरे या संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून असणार आहेत. शिवसेनेतील बलस्थान म्हणून नेहमीच रश्मी ठाकरेंचा उल्लेख केला जातो. माध्यमांसमोर एकही शब्द न बोलणाऱ्या रश्मी ठाकरेंची चर्चा महाराष्ट्रातील राजकारणात नेहमीच होते. मात्र आता थेट स्त्री शक्ती संवाद यात्रेत रश्मी ठाकरे उतरल्यानंतर कशा प्रकारे याचा इम्पॅक्ट पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 17 ते 19 जानेवारी असे 3 दिवस ही यात्रा पश्चिम विदर्भात पार पडणार आहे. या यात्रेकडे आपलं लक्ष असणार आहे. याबद्दलची अधिक अपडेट, सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.